इगतपुरी तहसील कार्यालयात गॅस वितरक, पुरवठा विभाग आणि भाजपच्या पदाधिकारी यांच्या वतीनं आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवडा संदर्भात बैठक घेण्यात आली। या बैठकीत तालुका पुरवठा अधिकारी यांनी गॅस वितरण संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि समस्या जाणून घेत पुरवठ्यासंदर्भात मार्गदर्शन केलं। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अफवा पसरली की आपल्याकडे गॅस पुरवठ्याचा तुटवडा आहे। आम्ही तालुक्यातील 6 वितरकांच्या गोडाऊनवर पाहणी केली असता गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। आपल्या तालुक्यात घरगुती वापराच्या गॅसचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। लोकांनी पॅनिक होऊ नये, तसंच सर्वांना सुरळीत पुरवठा करण्यात येईल। आपल्याकडे व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा आहे। कालच मंत्र्यांनी सांगितलंय की आपण 10% रिलीज करणार आहोत। ज्या हॉटेलला 5 टाक्या लागत होत्या त्यांना 1 टाकी मिळणार अशी त्यांची उपाययोजना सुरू आहे। आखाती युद्धामुळे आपल्या देशात होणाऱ्या पेट्रोल साठ्यावरती गॅस साठ्यावरती परिणाम होईल असं लोकांना वाटतंय। त्यामुळे लोकांमध्ये अफवा पसरली की आपल्याकडे घरगुती सिलेंडर तुटवडा आहे। परंतु आम्ही आपल्या तालुक्यातील 6 गॅस एजन्सीला स्वतः भेट देऊन तपासणी केली। त्यांच्या गोदामामध्ये पुरेसा घरगुती गॅसचा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे आपल्या तालुक्यात तरी घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही। त्यामुळे लोकांनी पॅनिक होऊ नये व त्यांना घरगुती गॅसचा साठा हा सुरळीत पुरवठा केला जाईल असं आम्ही सगळ्या गॅसकडून तपासणी करून सांगितलेलं आहे। कमर्शियल सिलेंडर जे त्याचा तुटवडा आहे, कमर्शियल सिलेंडरचा थोडा तुटवडा आपल्याकडे आहे। आता त्याबद्दल पेट्रोल मंत्र्यांनी काल विधानसभेत सूचना दिलेल्या आहेत की आपण 10% रिलीज करणार। तर ज्या हॉटेलचा समजा 5 टाक्या लागतात त्यांना 1 टाकी मिळणार असं काहीतरी त्यांची उपाययोजना सुरू आहे। आणि जे काही व्यावसायिक आहेत ते कमर्शियल ऐवजी घरगुती सिलेंडर यूज करतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? आम्ही कालपासून त्यांच्या हॉटेल व्यावसायिकांवर 10 टाका सुरू केलेलं आहे आणि जर असं कोणी सापडलं त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आम्ही कालपासून दाढी टाकायला सुरुवात केली। जो कोणी व्यावसायिक घरगुती वापराचा सिलेंडर वापरत असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। सुमित बोधक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।